काय म्हणले बघा, फॉर मोनो ॲटॉमिक गॅस वर्क डन ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज डब्ल्यू. बरोबर. अँड सेम फॉर सेम राइज इन टेम्परेचर ऑफ गॅस हीट सप्लाइड ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. तर बघा, ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम विचारलंय, बरोबर ना. हीट सप्लाइड, ह्याला मी डेल्टा क्यू म्हणतो 1 एस डी क्यू 1 किती असते, नंबर ऑफ मोल्स सी व्ही इंटू डेल्टा टी. इज इट राईट. आणि हे फाइंड करायचं आहे इन टर्म ऑफ वर्क. बरोबर. त्यासाठी वर्क डन ऑप्शन डब्ल्यू आहे. ऑप्शन मध्ये सगळा डब्ल्यू आहे ना. बट वर्क डन ऍट व्हॉट, कॉन्स्टंट प्रेशर. तेव्हा दुसरी कंडिशन काय आहे, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. as heat supplied डेल्टा Q2 असतंय डेल्टा Q1 प्लस वर्क. इज इट राईट. डेल्टा Q2 किती असतंय, नंबर ऑफ मोल्स इंटू सीपी इंटू व्हॉट, डेल्टा टी. इट इज एन CV डेल्टा टी इज इक्वल टू व्हॉट, प्लस डब्ल्यू. आता कसं सॉल्व्ह करायचं बघूया. डेल्टा Q1 फाइंड करायचं इन टर्म ऑफ डब्ल्यू. इन टर्म ऑफ डब्ल्यू फाइंड करायचं आहे. मग मी काय करतो की डब्ल्यू ची व्हॅल्यू लिहितो, किती येणार, एन सी पी डेल्टा टी मायनस एन सी व्ही डेल्टा टी. एवढं आपल्याला कळालं. कोणी सॉल्व्ह केला, एनी वन ऑफ यू, कुणी सॉल्व्ह केला काय, नाही. आता आपण वेगळ्या वेगळ्या थिंकिंग करूया, त्यातनं काहीच कळत नाही. कसं सॉल्व्ह करायचं, डेल्टा क्यू इन टर्म ऑफ डब्ल्यू फाइंड करायचंय. काय फाइंड करायचं निकम, तर फॉर मोनो ॲटॉमिक गॅस वर्क डन ऍट कॉन्सन्ट्रेशन आपल्याला फाइंड काय, हीट सप्लाइड ऍट व्हॉल्यूम मध्ये डेल्टा Q1 फाइंड करायचंय. म्हणून मी काय केलं, डेल्टा Q1 फाइंड करायचंय इन टर्म ऑफ डब्ल्यू, म्हणून डब्ल्यू लिहिलं असं, अपॉन डब्ल्यू लिहिलं. मग डब्ल्यू आपण इकडे घेऊ शकतोय. डेल्टा Q1 ची व्हॅल्यू काय, एन सी व्ही डेल्टा टी. आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू काय, एन सी पी डेल्टा टी मायनस एन सी व्ही डेल्टा टी. आता काय सिम्प्लिफाय करणार, एन एक स्टेप वाढतो ना, तर डायरेक्टली झालं असतं. एस एन आणि डेल्टा टी कॉमन घेऊया, काय राहिलं, सीपी मायनस सीपी. बरोबर की नाही. हा, म्हणजे एन गेट कॅन्सल, डेल्टा टी कॅन्सल, सीपी मायनस सीव्ही काय असतंय, सीपी मायनस सीव्ही काय असतंय, आर. सॉल्व्ह करत जाऊया आपण. गॉट इट. डी क्यू 1 बाय डब्ल्यू. आता ऑप्शन मध्ये काय, फक्त डब्ल्यू आहे.
मग तुम्ही काय करायला पाहिजे, डिग्री ऑफ फ्रीडमचा कन्सेप्ट यूज करायला पाहिजे. गॅस कुठला दिलाय, घेतला नाही तोपर्यंत, गॅस कुठला दिलाय यामध्ये, मोनोॲटॉमिक. फॉर मोनोॲटॉमिक डिग्री ऑफ फ्रीडम किती असतं, 3 असतं. म्हणजे सीव्ही काय येणार, F/2 म्हणजेच किती, 3/2R येते. इज इट क्लिअर, 3/2R येते. हा, मग DQ/W 3/2R डिवाइड बाय R, गेट कॅन्सल. तेव्हा आन्सर काय आलं, इन टर्म ऑफ वर्क 3W/2. इज इट क्लिअर, अंडरस्टूड. आलं का लक्षात एव्हरीवन. आणि कुठल्या वेने सॉल्व्ह करू शकलो असतो, आणि कुठल्या वेने सॉल्व्ह करू शकलो असतो काय, यावर प्रॉब्लेमवर विचार का घरी. वर्क डन ऍट कॉन्स्टंट प्रेशर